10 जानेवारी 2010 ला मी त्याला प्रपोज केलं आणि तो हो म्हणाला आणि त्याच्या 1 वर्ष आधी आम्ही भेटलो होतो. सो नाव इट्स बीन 15 years since we know each other and 14 years since we're dating. I think it has been a very long journey. म्हणजे खूप आधीपासून एकत्र आहोत. We have literally grown with each other. Yeah, I think we've come a really long way. तैनू रब रखा रांझणा, तैनू रब रखा. सारे जहां में तुझसे सोना और नहीं है कोई दूजा. होके कमली तकदीरवा में सारी रतिया चेहरा तेरा. सो ह्यांची लव्ह स्टोरी फ्रॉम डे 1 टू दिस एंगेजमेंट डे ऑफ देअर 14 years मी बघितली आहे. And there is a love story which is a very dreamy fairy tale for me. I've experienced everything. त्यांचे ups, त्यांचे downs सगळं बघितलं आहे. आणि आज जेव्हा त्यांची एक ऑफिशियल जर्नी चालू झाली आहे, इट्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग. खूप छान वाटतंय. म्हणजे अक्षरशः 15 वर्षानंतर ते एकत्र झालं असं म्हणता येईल. खूप अप्स अँड डाऊन्स आले आणि पण त्याची मैत्री म्हणतात ना, ती फार घट्ट राहिली. त्यांनी खूप तिला चांगला पार्टनर मिळाला आहे, समजून घेणारा आहे आणि तिने पण त्याला समजून घ्यावं आणि दोघांनी व्यवस्थित एकमेकाला समजून संसार सुखात करावा हेच माझी इच्छा आहे. आयुष्यभर एकत्र राहा, सुखी राहा, आनंदी राहा. इश्क इतनी दास्ता है, फिर तू मेरी मैं राजा तेरा. पूरा वर्गी तेरी अदा है, तेरे दर तो रब भी ले आया. तेनू रब रखा. आज फायनली एंगेजमेंट झालेली आहे आफ्टर सो मच लॉंग वेट अँड वी आर सो हॅपी की इतका चांगला इव्हेंट झाला, इतका सक्सेसफुल इव्हेंट झाला. इट रिअली मीन्स द वर्ल्ड टू अस अँड वी आर रिअली हॅपी. सो फायनली एंगेज्ड. या